नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील इंगळगी गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। जावयाने आपल्या सासऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना जी आहे समोर आली आहे। ही घटना आज 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस जे आहे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। वडसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि मृतदेह जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इंगळगी गावातील एका शेतात जावयाने आपल्या सासऱ्यावर प्राणघात हल्ला करून धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला। घटनेनंतर आरोपी जावयाने स्वतःवरही वार करून घेतले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ही फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान घडली। मृत सासऱ्याचे नाव सिकंदर मुलका शेख असून त्यांचे वय 62 वर्षे आहे। ते इंगळगी गावात अक्कलकोट तालुक्यात राहत होते। तर आरोपी जावयाचे नाव सादिक सैफन दफेदार असून त्याचे वय 35 वर्षे आहे। तो पानमंगळूर गावात अक्कलकोट तालुक्यात राहतो। घटनेची माहिती मिळताच वडसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। सध्या घटनेचा पंचनामा सुरू असून जखमी आरोपी जावयावर सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत सिकंदर मुलका शेख यांचा मुलगा व मुलगी पोलीस खात्यात असण्याची माहिती आहे। नेमका हा खून कशामुळे झाला याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। Right now and press the bell icon. Never miss